हा वडोदरा जैन पेठी हा महामार्ग बनलेला आहे, हा हायवे बनलेला आहे। त्यावेळेस सर्व ग्रामस्थांनी इथे जो ब्रिज बनवला होता, या ब्रिज हा बघा, हा ब्रिज आहे। या ब्रिजच्या वेळेस सर्वांनी सूचना दिली, हा ब्रिज प्रथम तथा छोटा आहे, याची हाईट कधी इकडे जांभळे, देवळोली, सावरे आणि कारा विणगड सगळ्या गावांना वांगणीपर्यंत जायला हा मुख्य रस्ता आहे आणि इथनं कधी गावात बोरिंगची गाडी सुद्धा आणण्यासाठी इथनं जाऊ शकत नाही। ही पहिली समस्या। त्याच्यानंतर आज 3 वर्ष झालं रोडचं काम चालू आहे, आज तिसरा वर्ष आहे। 2 वर्ष झाला या ब्रिजच्या खाली बघा तुम्ही, आता पाणी भरलाय। आता इथनं रिक्षावाले आल्यात, शाळेतल्या मुलांना घेऊन जातात, काही कामगार जातात कामासाठी। रिक्षा इथं सर्व दळणवळणाचं साधन म्हणजे प्रथम इथं काय बसची सेवा नाही, फक्त रिक्षा। आणि पाणी आहे ते 2 फूट पाणी भरलेला असतो। काल आम्ही जेसीबी लावून थोडा साफ केलंय काल, म्हणून आज तिथे कमीत कमी 1 फूट पाण्याची पातळी कमी झालेली। आज 1 फूट पातळी कमी होऊन सुद्धा एवढा पाणी तिथे आहे, तर कालची परिस्थिती काय असेल? रिक्षावाला कसा जाईल? शाळेतल्या मुलांना इथे हजारो मुलं इकडनं तिकडे शाळेत वगैरे जातात, कामगार वर्ग जातो। म्हणजे या रोडवाल्यांनी हे स्वतःचे व्यवसाय करण्यासाठी या रोड काय आपल्या ग्रामस्थांसाठी ना काय फ्री नाही, याचा सर्वांना पैसे भरून पे करून झालं। मग ते लोक पैसे कमवतील, पण इथे आमच्या स्थानिक नागरिकांच्या जीवाशी खेळ करून गेलेले आहेत। त्यांनी सर्व ठिकाणी आज सुविधा केलेल्या आहेत। प्रत्येक गावोगावी तुम्ही बघा, आता बघा ते रिक्षा कशा बाईकवाले येतात, काय किती पाण्याची पातळी बघा। म्हणजे एखादा कोणी पडू शकतो त्याच्यामध्ये, गाडी बंद पडली तर। म्हणजे काल जर बघितलं असं तुम्ही, अक्षरशः याच्यावरती 1-1.5 फूट पाणी जास्तच होता, अशी ही परिस्थिती आहे। आणि सर्व आम्ही त्यांना सांगितलं सुद्धा, मी वारंवार त्यांना तक्रार केली होती। महेश बंजारा म्हणून या कंपनीचे साहेब होते, आता ते फोन उचलत नाही, कालपासून फोन करतो। शेवटी आम्ही जेसीबी लावून हे काल स्वच्छ केला। आता सुद्धा आम्ही जेसीबी इथं मागवलेला आहे, कारण काही पर्याय जर नाही केला तर हा रस्ता बंद। पाऊस अजून एवढा जोमाने नाही पडत, एवढा कमी पडतो तर ही अवस्था आहे। जर पाऊस जोमाने आले, बघा इकडे पाणी भरलेलं आहे, याला जाण्यासाठी आउटलेट करूनच ठेवले नाहीत। बघा हा जास्ती पाणी प्रमाणात भरला, हा सुद्धा रोडवर येईल। म्हणजे अशी आज सुविधा करून त्यांनी इथं व्यवसाय केलेला आहे त्या कंपनीला। आज आम्ही आमच्या पद्धतीने करतो, पण शेवटी पर्याय शेवटला त्यांनाच करणार आहे, कारण हा भविष्याचा विषय। एकदा जर काम करून गेले ना, नेहमी त्रास होत जर राहिला तर आम्ही आंदोलन करू आणि हा महामार्ग रस्ता बंद करू। आज तुमच्याद्वारे आम्ही त्यांना आव्हानच देतो का आमच्या स्थानिक नागरिकांना तुमच्यामुळे त्रास जर होत असेल, तुम्ही इथे पैसे कमवाल आणि आमच्या लोकांना त्रास होत असेल, सर्वसामान्य लोकांना, तर आम्ही गप्प बसणार नाही। आम्ही इथे आंदोलन करू आणि हा रस्ता बंद करू। अनेक ग्रामस्थ दुचाकीने या ठिकाणी जात असतात, अपघाती क्षेत्र आता तयार झालेलं आहे। आव्हान काय कराल, कशा प्रकारे वाहनं सावधपणे चालवली पाहिजे? मी इथल्या स्थानिक सर्व ग्रामस्थांना आवाहन करीन का सर्वांनी या पाण्यामधून जाता वेळेस सांभाळून जावे आणि सर्वांनी आपली काळजी घ्यावी। म्हणजे ज्याला अनुभव त्यांनी त्याच पद्धतीत हळूहळू जावे, जेणेकरून बाईक आतमध्ये जर पडली तर अपघात घडण्याची शक्यता आहे। लहान मुलं असतात कधी, कारण एखादा माणूस जर बाईकवरून लहान मुलाला शाळेत नेत असेल, लहान मुलगा पडला तर पाण्याची पातळी अशी का तो पाण्यामध्ये बुडण्याची शक्यता आहे। मोठा माणूस उठेल, त्याच्या लागला काय तर याची स्वतःची काळजी घ्या, आपल्या मुलाबाळांची काळजी घ्या आणि इथनं जाता वेळेला सर्वांनी सांभाळून जा, असं सर्वांना मी आवाहन करतो।